ते विश्वरूप 11वा अध्यावो संपे जव आघवा तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले. वैकुंठवासी विष्णुपंत देहाडरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या अंतिम आणि तृतीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. या प्रवचनमालेचे आयोजक करपे परिवार, चोथवे परिवार आणि देहाडराय परिवार यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देत, कर्मे ईशू भजावा या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्द योजनेच्या मागच्या भावशोधाकडे मी प्रवृत्त होतो. चौथ्या अध्यायाच्या शेवटापासून ते 11वा अध्याय संपेपर्यंत जे उपासना कांड सांगितलं गेलं त्याचा विषय काय आहे, तर त्याच्यामध्ये कर्मे ईशू भजावा असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं सूत्र आपल्याला सांगितलं. आणि कर्मानं ईश्वराचं पूजन करावं हे सांगत असताना कर्मानं का करावं, कर्मे ईशू का भजावा याचं कारण विचारात घेताना काल आपण बोललो होतो की जर कर्मानं ईश्वराचं पूजन नाही केलं तर ती कर्म आपल्याला बंधनकारक ठरतात. कर्म आपल्याला बांधतात. ज्ञानेश्वर महाराजांनी तर स्पष्ट म्हटलंय, आपल्याला बांधतात असं नाही, हा लोक कर्मे बांधला. हा सगळाच्या सगळा मृत्यूलोक कर्मानं बांधला गेलाय. मृत्यूलोक या शब्दाचा अर्थही थोडासा विस्तारितच आपण विचारात घेतला पाहिजे, कारण यामध्ये फक्त जीव येतो, मनुष्य येतो अशातला भाग नाही, तर इंद्र ब्रह्मदेवादिक देव सुद्धा यामध्ये येतात. आणि म्हणून पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका असं त्या इंद्रपणाचं वर्णन करत ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा भगवंतांनी 8व्या अध्यायामध्ये हेही आपल्याला सांगितलं की आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुना, ब्रह्मपणाचे नि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे निवटली याचे जैसे पोट न दुखे काही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 8व्या अध्यायामध्ये त्या श्लोकाच्या खाली केलेलं चिंतन आहे. ब्रह्मदेव, इंद्र यांना सुद्धा कर्माची बंधन आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी तर यांना देव म्हणणं सुद्धा नाकारलंय. यांना काय देव म्हणायचं, इंद्राला काय म्हणून देव म्हणायचं, फक्त त्याचं आडनाव देव आहे म्हणून देव म्हणायचं, एवढाच अर्थ आहे. नाहीतर त्याच्याही अंतःकरणात तुमच्या माझ्यासारख्या ईर्ष्या आहेत, त्याच्याही अंतःकरणामध्ये सत्तेची अपेक्षा आहे, आपली खुर्ची सुटू नये याच्याकरता काहीतरी राजकारण करणं त्याच्याही जवळ आहे. एक नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. कर्मानं इंद्र होतो, कर्मानं ब्रह्मदेव होतो. मी तर माझ्या दृष्टीने इंद्राची फार सोपी व्याख्या सांगतो. माझ्या दृष्टीने इंद्र कुणाला म्हणावं, माझ्या दृष्टीने एवढंच आहे की कोणीही तपाला बसलं की ज्याच्या पोटात पहिलं दुखतं त्याचं नाव इंद्र आहे. मग त्याच्याकडे रंभा पाठव, त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न निर्माण कर, त्याच्याकडे अप्सरा पाठव, त्याला काहीतरी त्रास दे, त्याच्या तपामध्ये विघ्न आण, पण आपली सत्ता अबाधित राहिली पाहिजे. इंद्राचं हे चालूच आहे, ब्रह्मदेवाचं हे चालूच आहे. ब्रह्मदेवाचं चरित्र भागवतातलं आपण बघितलं तर त्याही दृष्टीने किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा असंच म्हटलंय. कर्माचाच संबंध ब्रह्मदेवाशी जोडला. पुण्याची पावटी सरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्माचाच संबंध इंद्राशी आहे. तुकाराम महाराजांनी ते म्हटलं, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला की इंद्राची सुद्धा अधोगती होते. आणि ही अधोगती कशी होते हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला एका उदाहरणासकट हे सांगितलंय. कर्माचे परिणाम हे पुनर्जन्माला कारण ठरतात किंवा पुनर्जन्मामध्ये परिवर्तित होतात. कर्मयोगानं पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. तो कितीही मोठा असला तरी, तो स्वर्गाचा राजा झाला तरी
याचं उदाहरण देताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला असं उदाहरण दिलंय, नहुष स्वर्गाधिपती जाहला परी रहाटी भांबावला, तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. हे तुला माहिती नाही का अर्जुना? हे तुला ज्ञात आहे. तुला माहिती नाही असं नाही, तुला हे ज्ञात आहे. अर्जुनाच्या संबंधानं आणि अर्जुनाला माहिती असणाऱ्या काही गोष्टी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला स्मरून दिलेल्या आहेत, याला संस्कृतामध्ये गाथा असं म्हणतात. गाथा हा शब्द त्या अर्थाने येतो संस्कृतात. पूर्वपरिचित कथा याला गाथा म्हणतात संस्कृतामध्ये. आपण तुकाराम महाराजांचा गाथा, नामदेव महाराजांचा, एकनाथ महाराजांचा गाथा, गाथा हा शब्द अभंग एकत्रित केलेला ग्रंथ या अर्थाने घेतो. तो विषय स्वतंत्र असेल, आता त्याच्यात जायचं काही कारण नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला हे आठवण करून दिली. नहुष राजा स्वर्गाचा अधिपती जाहला, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये इंद्राणीची अपेक्षा निर्माण झाली आणि इंद्राणीने त्याला सांगितलं की अनुच्चिष्ट वाहनामध्ये बसून तुम्ही या तर मी तुमची होईन. म्हणून त्यांनी सप्तर्षींच्या खांद्यावरती आपली पालखी दिली. त्या सप्तर्षींना पालखी वाहण्याची सवय नाही, त्यांची पावलं मागे पुढे पडायला लागली, त्याच्याने पालखी नीट चालेना, हलायला लागली. त्याला घाई झाली होती म्हणून एका ऋषीला लाथ मारून त्यांनी सांगितलं सर्प. सर्प म्हणजे लवकर चल. आणि तो सर्प शब्द डोळ्यासमोर ठेवून त्याचा श्लेष करून त्या ऋषींनी त्याला शाप दिला, मला सर्प सर्प म्हणतोस ना, तूच सर्प योनीत जाशील. आणि तो नहुष राजा भुजंगत्व पावला, त्याला सर्प योनीत जन्माला यावं लागलं. काय आहे हे? कर्माचा परिणाम. कोणत्याही मोठ्या अवस्थेवरून कितीही हीन अवस्थेला नेणं आणि अत्यंत हीन अवस्थेमध्ये असतानाही सत्कर्माचा परिणाम म्हणून त्याला अत्यंत उच्च पदावर विभूषित करणं, हे दोन्ही कर्माचे परिणाम आहेत. आणि कर्म करणं मानवी जीवनामध्ये अपरिहार्य आहे. अगतिकतेनं जीव कर्म करतो, त्या कर्माचा परिणाम म्हणून काही फल भोगतो. ते फल भोगण्याकरता पुन्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर पुन्हा कर्म करतो. हे त्याचं संसरण चालू आहे. आपण काल त्याचा थोडासा विस्ताराने विचार केलाय की कर्मयोग नेमका कर्म मीमांसा, कर्म विपाक हा काय आहे या संबंधातला थोडासा विचार केलाय. आणि एक प्रश्नही उपस्थित केला होता या संबंधामध्ये की ही जर कर्माची अगतिकता आहे, कर्मफल भोगाची अगतिकता आहे, कर्म केल्यानंतर करता कर्मफल भोगाच्या बाबतीत परतंत्र होतो, ही जर भूमिका आहे आणि ही परतंत्रता किती काळ चालेल हे जर सांगता येणार नसेल तर मग मानवी जीवनामध्ये प्रयत्नांचं मूल्य काय, मानवी जीवनामध्ये कर्तृत्वाचं मूल्य काय, ज्ञानाचं मूल्य काय, भक्तीचं मूल्य काय, का हे फक्त आपल्याला हरिपाठातच म्हणायचं आहे की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपेनं प्रारब्धाचा नाश होतो असं नाथ महाराज म्हणतात. मग हे काही फक्त हरिपाठात म्हणण्यापुरतं आहे का? प्रारब्ध भोग तर भोगूनच निवृत्त करावे लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आमच्या जीवनामध्ये कोणत्या अर्थाने करायचा? आणि या अगतिकतेमध्ये, या चक्रामध्ये आम्ही जर सापडणार असू तर मग काहीतरी करण्याची तरी गरज काय आहे? माणसाने आपल्या मनाचं हे समाधान करून घ्यावं की नोकरी मिळाली, कर्माचा परिणाम, मिळेल तो पगार स्वीकारावा, कर्माचा परिणाम, नोकरीतून काढून टाकलं तरी कर्माचा परिणाम, आणि काही करू नये, जर अन्न आमच्या प्रारब्धात असेल तर घरी बसूनही मिळेल. अन्नाची काही व्यवस्था करू नये, माणसाने अन्न मिळवण्याची खटपट करू नये, आमच्या प्रारब्धात असेल तर मिळेल. आम्ही गत जन्मामध्ये काही अन्नदान केलं असेल तर या जन्मी आम्हाला दान मिळेल. आणि एवढंच नाही तर ते अन्न मिळाल्यानंतरही उचलून तोंडात घालण्याचे कष्ट तरी कशाला करावेत? जर प्रारब्धात असेल तर अन्न उठेल आणि तोंडात जाईल. आणि तोंडात गेल्यानंतरही आम्ही कष्ट का करावेत? जर प्रारब्धात असेल तर ते चावलं जाईल. हे सगळं जर आम्हाला आमच्या कर्मावर आणि प्रारब्धावर अवलंबून ठेवायचं असेल तर मानवी कर्तृत्व हे निर्मूल्य आहे का? बरं, ही सगळी अगतिकता असेल तर कोणत्या अगतिकतेनं आम्ही कर्मामध्ये वाहत चाललेलो आहोत?
नेमकं हे कोणतं प्रकरण आहे? अनेक वेळेला या गोष्टींचा आम्हाला अनुभव येतो. त्याची पुष्टी जर करायची असेल, या विधानाची पुष्टी जर करायची असेल, तर अनेक वेळेला आपल्याला हा अनुभव येतो आणि माणूस हे बोलूनही दाखवतो की मला असं म्हणायचं नव्हतं, मला असं वागायचं नव्हतं, पण त्यावेळेला काय परिस्थिती आली माझं मला कळालं नाही आणि मी तसा वागून गेलो. माझं मला कळालं नाही आणि मी तसा वागून गेलो, मी तशा पद्धतीचं वर्तन करून गेलो, माझ्या मनात नसताना मला त्या कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं लागलं. ही अगतिकता कोणती आहे? मनात नसताना मी ते कर्म करतो आहे, तर मग का करतो आहे? माझ्या मनात नाहीये ना करायचं, तर मी करू नये तेवढी सत्ता माझ्यावर नाही का? माझी बुद्धी माझ्या ताब्यात नाहीये का? मला जे करायचं आहे किंवा जे करायचं नाही ते निर्णय घेण्याची क्षमता माझ्या ठिकाणी नाहीये का? निर्णय घेतला तर तो निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सामर्थ्य माझ्या देहामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये नाहीये का? माझ्या इंद्रियांवर माझा ताबा नाहीये का? आणि हे सगळंच जर असं अगतिकतेनं होत असेल, तर आपलं जीवन आणि इतर प्राण्यांचं जीवन याच्यामध्ये अंतर काय राहील? कोणत्या अर्थाने मी स्वतःला माणूस घेऊन म्हणून मिरवावं? याकरता हा एक प्रश्न आपण काल उपस्थित केला होता. आणि याकरता म्हणून आपण थोडासा विचार करत होतो की कर्म माणसाला बांधतं म्हणजे नेमकं काय होतं? कर्माच्या बंधनात जीव आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे सगळ्यांनीच सांगितलं. कर्मातून बाहेर पडण्याचे काही उपाय आहेत का ते सांगा. कर्माची अगतिकता, कर्मामध्ये अगतिकतेनं प्रवृत्त होणं, ते कर्म करणं आणि कर्म केलं म्हटल्यानंतर फलभोग भोगणं, हेच जर संसरण असेल तर याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? मग आम्ही अगतिकतेनं कर्म करायचं, जन्माला यायचं, मरायचं, कर्म करायचं, याच्यातून बाहेर पडायचंच नाहीये का? याच्यातून सुटकेचा कोणता मार्ग नाहीये का? याच्याकरता आपण थोडासा विचार करत होतो ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाच्या अनुषंगानं, की मनुष्याला कर्माचं बंधन आहे म्हणजे नेमकं काय आहे? कर्म माणसाला बांधतं का? कर्म माणसाला बांधतं का? कर्म जड आहे. कर्माच्या संबंधानं चेतनत्व नाही आहे. कोणाचंच कर्म चेतन नसतं. कोणतीही कृती ही जडच असते आणि जड कोणताही पदार्थ कुणाच्या बंधनाला निमित्त ठरत नसतो. त्या जड पदार्थाच्या संबंधानं वेदांतामध्ये किंवा आपण बौद्ध दर्शनापासून अगदी मीमांसेपर्यंत जरी विचार केला तर त्याला अर्थक्रियाकारित्व शून्य म्हणतात. वेदांताच्या परिभाषेमध्ये जड पदार्थाला अर्थक्रियाकारित्व शून्य असतं. ते त्याच्या ठिकाणी कारित्व शून्यता आहे. ते काय आम्हाला बांधत नाही. जड पदार्थ कुणाच्या बंधनाला कारण ठरत नसतो, पण जड पदार्थाबद्दलची चेतनाच्या ज्या भूमिका आणि ज्या भावना असतात, त्या भावना आणि त्या भूमिका त्या चेतनाला जड संबंधानं बंधनात टाकत असतात. साधा विचार आहे. कोणताही पदार्थ, साधा विचार करा आपण, याचं विश्लेषण किंवा याची उदाहरणं अनेक पद्धतीनं देता येतील, फार तपशिलात जाणार नाही. पण मनुष्य म्हणतो नाही हो, घर आहे, मला घरातून बाहेर नाही पडता येणार, घराचं बंधन आहे. घराचं बंधन आहे हे म्हणणारा माणूस, त्याला कधी घराने सांगितलंय का की माझं बंधन तुझ्यावर आहे म्हणून? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अशी एक कथा सांगतात, कल्पित असावी बहुधा, कारण त्यांच्या तशा अर्थाने प्रमाणित चरित्रामध्ये ही कथा येत नाही. पण दंत म्हणा किंवा ऐकिवातली कथा म्हणा, ती कशी असली तरी त्याच्या युक्तायुक्ततेचा किंवा प्रामाण्याचा विचार न करता आपल्याला त्याच्यातून काय मिळतं एवढाच विचार मी आता करतो. तुकाराम महाराज जात होते भजनाला. गावातले कोणी पाटील त्यांना रस्त्यात भेटले आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, पाटील, आषाढी वारी जवळ आली आहे, आम्ही आता पंढरपूरला चालत जाऊ, तुम्ही पण आमच्या बरोबर चला, भजन करत आपण जाऊ पंढरपूरला. त्या पाटलांनी सांगितलं, तुकाराम महाराज, तुमचं बरं आहे, तुम्हाला काही उद्योग नाही, तुम्हाला काही मागे धंदा नाही, तुम्हाला अडवणारं कोणी नाही, तुमच्या प्रपंचाची तुम्हाला चिंता नाही. आमचं तसं नाही. अहो, संसारामध्ये आम्ही बांधले गेलेलो आहोत, आम्हाला संसार आहे ना, संसाराने आम्हाला पकडून ठेवलंय, आम्हाला सोडून येता येत नाही.
तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, माझी जबरदस्ती नाही तुम्हाला, मी सहज म्हटलं चला म्हणून. ठीक आहे, संसाराने तुम्हाला बांधलं असेल तर बांधू देत, माझं काही म्हणणं नाही. निघून गेले. 1-2 दिवस तुकाराम महाराजांनी जाऊ दिले. 3ऱ्या-4थ्या दिवशी रस्त्यावरून जाताना तो पाटील समोरून येत होता. तेवढ्यात तुकाराम महाराजांनी ते बघितलं आणि पटकन जवळच्या झाडाला मिठी मारली आणि आरडाओरडा करायला लागले, सोड, मला पंढरपूरला जायचंय, तू सोड मला, सोड सोड सोड. घट्ट मिठी मारली झाडाला आणि आरडाओरडा करायला लागले, मला सोड, मला बांधू नको, मला सोड, माझी सुटका कर. अरे मला पंढरपूरला जायचंय, मी असा वारी चुकवू शकत नाही, मी वारकरी आहे. पाटील जवळ आले आणि पाटीलांनी बघितलं तुकाराम महाराजांनी झाडाला आलिंगन दिलंय आणि तेच आरडाओरडा करतायत सोड सोड म्हणून. मला वाटलं असं काय झालं, कालपर्यंत बरे होते, एकदम असं काय वेड लागल्यासारखं करायला लागले. तो जवळ गेला आणि त्यांना सांगितलं, काय चाललंय तुमचं? म्हणाले, बघा ना पाटील, आता तुमच्याच गावातलं झाड आहे, या झाडाने मला पकडून ठेवलंय, मला सोडत नाही, मला वारीला जायचंय, तयारी करायची अजून. तो हसला आणि तो म्हणाला, महाराज अहो तुम्ही झाडाला पकडलंय, झाडाने तुम्हाला पकडलं नाही, तुम्ही काय त्याला सोड सोड म्हणता? मग तुकाराम महाराजांनी झाडाला सोडलं, बाजूला झाले, म्हणाले, संसाराला तुम्ही धरलंय, संसाराने तुम्हाला धरलं नाहीये. संसाराची आसक्ती आमच्या अंतःकरणात आहे, आमची आसक्ती संसाराच्या अंतःकरणात नाहीये, कारण संसार जड आहे. जड पदार्थाच्या संबंधानं चेतनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या भावना या त्या जडाला चेतनाशी बांधून टाकत असतात. कर्म जर जड आहे तर आम्हाला कर्म बांधतं म्हणजे काय होतं याचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी कर्माची 2 बंधनं आपल्या समोर ठेवलीत की ज्या कारणाने कर्म आम्हाला बांधतं असं आम्हाला वाटतं. त्याच्यातला एक आहे अहंकार आणि दुसरी आहे फलासक्ती. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू यया दोहीचाही नाव बंधू कर्माचा की. कर्माचा बंध आहे, अर्थात ज्ञानेश्वर महाराजांची रचना आहे. त्यामुळे त्या 13व्या शतकामध्ये भाषेची योजना करताना प्राकृतामध्ये आणि मराठीमध्ये उकाराची पद्धत होती. कर्तृत्वाचा मद नाही, मधू. कर्मफलाचा आस्वाद नाही, आस्वादू. पण ते ज्ञानेश्वर महाराजच असल्यामुळे त्यांच्या तोंडातून बंध आला तरी तो बंधू होतो. आहे बंधच, पण तो त्यांच्या मुखातून आला की तो बंधू वाटायला लागतो. इतकं गोड आहे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं, इतकं सरळ आहे. आता हा जो बंध आहे, हा बंध कशाचा आहे? कर्माचा आहे. म्हणजे काय? कर्माचा बंध म्हणजे आमच्या कर्तृत्वाचा अहंकार आहे. हा कर्तृत्वाचा अहंकार मला त्या कर्मफलाशी बांधून टाकतो, कारण मी कर्म करणारा आहे अशी कर्मसंबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये अहंकाराची भावना असते. मग तो अहंकार बांधतो. कसा बांधतो, काय बांधतो? मी हा आला की तो बंधनाला कारण ठरतो. काल आपण 2-3 दृष्टांतातून त्याचा विचार केलाय. अहंकार असावा की नसावा वगैरेचा विचार स्वतंत्र आहे. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलंय, विचारोनी अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होई जे आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. बंधुरात्मात्मनस्तस्य या श्लोकाच्या खालच्या 2 ओव्या वाचा. पाहे पा कोश कीटकाची या परी आपण या आपण वैरी. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात अहंकार आमच्या ठिकाणी आहेच आहे. जन्माला आल्यानंतर कुणाच्या ठिकाणी अहंकार निर्माण झालेला नाहीये. अहंकार घेऊनच आम्ही जन्माला आलेलो. कारण अहंकार आत ठेवल्याशिवाय जीवाची जीवदशा सिद्ध होत नाही. संत अहंकार घेऊन आले नाहीत, परमात्मा अहंकार घेऊन आला नाही अवताराला येताना, पण जीव मात्र अहंकार घेऊन आला. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांची दोघांची प्रमाण या संदर्भामध्ये आपल्याला देता येतात. पाचाही गाठी पडे देहा कारुजे उघडे नाचवी चहूकडे तो अहंकार उगा. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूतांना एकत्रित करून त्यांचं पंचीकरण करून त्याच्यामध्ये अहंकार घातल्याशिवाय जीव निर्माणच होत नाही. म्हणजे अहंकार हा आम्हाला, आम्ही येताना, आम्ही जीव होतानाच अहंकार घेऊन आलेलो. हे ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांचं म्हणणं एकच आहे.
ती पंचमहाभूतांची संगती पंचीकरणातून कशी लावायची हा प्रश्न कदाचित आत्ता महत्वाचा नाही आपल्यासमोर, तो प्रतिपाद्य नाही आहे. परंतु पंचमहाभूत आणि अहंकार, पंचमहाभूत आणि अंतःकरण, अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी एकत्रित येतात. अंतःकरण म्हटलं की त्याला या 4 गोष्टी असतातच. या 4ला मिळूनच अंतःकरण म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकाराला. फक्त आपलं अंतःकरण जे कार्य करतं त्या कार्यानुसार त्याला ते नामाभिधान प्राप्त होत असतं. एखादा मनुष्य आहे, तो ऑफिसमध्ये जाऊन खुर्चीत बसला की त्याला साहेब म्हणतात. तोच घरी आल्यानंतर आपल्या मुलांना शिकवायला लागला तर तो शिक्षक होतो. तोच माणूस बाजारात बायकोनी सांगितलं भाजी आणा, म्हटलं की भाजी आणायला पिशवी घेऊन जातो, तेव्हा तो घरातला नोकर होतो. म्हणजे काय जे असेल ते सगळंच आपण अंगावर ओढून घ्यावं असा नियम नाही आहे. तोच मनुष्य आपल्या नोकराला काम सांगतो तेव्हा तो मालक होतो. कशावरून ठरलं? त्याला ही वेगवेगळी नावं, नोकर काय, मालक काय, शिक्षक काय, साहेब काय, ही नावं त्याला कशावरून प्राप्त झाली? तो कोणतं कार्य त्यावेळेला करतोय त्याच्यावर. तसं अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करायला लागतं तेव्हा ते मन होतं. अंतःकरण जेव्हा निश्चय करतं तेव्हा ती बुद्धी होते. अंतःकरण ज्या वेळेला चिंतन करतं त्यावेळेला ते चित्त होतं. आणि अंतःकरण आम्हाला आमची जाणीव करून देतं त्यावेळेला ते अहंकार होतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकच आहे. कामानुसार त्याला वेगळी नावं प्राप्त झाली आहेत, आहे ते एक अंतःकरणच आहे. हे अंतःकरण काय आहे? वेदांत दृष्टीनं पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. अंतःकरणाची निर्मिती कशी झाली? 5ही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे, सत्वांशाचा. आणि ते सात्विक आहे. त्यामुळं कुणाचंही अंतःकरण हे सात्विकच आहे मुळात. कोणी असो, तो खून करणारा असो, तो चोऱ्या करणारा असो, तो वारी करणारा असो, तो व्यसन करणारा असो, तो परोपकार करणारा असो, तो स्वार्थी असो, तो परार्थी असो, प्रत्येकाचं अंतःकरण स्वार्थी आहे, सात्विक आहे. चोरी करणाऱ्या कोणत्याही चोराने आपल्या प्रामाणिक अंतःकरणाला विचारून बघावं की हे चोरी करणं योग्य आहे का. त्याचं अंतःकरण त्याला काय सांगेल तुम्ही मला सांगा. अंतःकरण कधी त्याला असं म्हणणार नाही की नाही बाबा चोरी करणं तुझं कर्तव्य आहे, तू त्याचं अंतःकरण त्याला हेच सांगेल की नाही बाबा चोरी करणं चांगलं नाही. चोराला माहिती नाही का? सिगारेट ओढणाऱ्या कोणत्याही माणसाने सिगारेट ओढताना, ती पेटवताना आपल्या प्रामाणिक अंतःकरणाला विचारावं हे चांगलंय का. प्रामाणिक अंतःकरण याच्या खाली रेघ मारा. प्रामाणिक अंतःकरणाला विचारू देत तंबाखू खाणं चांगलं आहे का, सिगारेट ओढणं चांगलं आहे का, दारू पिणं चांगलं आहे का. एकदा अंतःकरणाला विचारावं. त्याचं अंतःकरण त्याला पहिला जो निवाडा देतो ते काय असतं? हे चांगलं नाही, तू जे करतोयस ते चांगलं नाही. त्याचं प्रामाणिक अंतःकरण त्याला हेच सांगणार आहे का? कारण ते सात्विक आहे म्हणून. कोणाचंही अंतःकरण. आम्ही अंतःकरणाचं ऐकत नाही म्हणून बऱ्याच वेळेला अनैतिक क्रिया आमच्याकडून घडतात. नाही असं नाही. त्या कालिदासाचं एक वचन आहे शाकुंतलामध्ये, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः, असं कालिदासाने म्हटलंय. शाकुंतलातलं वाक्य आहे. आता ते कथा संदर्भ त्याची जाऊ द्या, ती कथा सांगत बसायला मला वेळ नाही. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. अंतःकरण प्रवृत्त असतंच, प्रमाणच आहे, पण कोणतं? सताम. संदेह अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर संतांचं काही वेळेला असं होतं की एखादी क्रिया आपण करावी की करू नये या संबंधामध्ये संदेह निर्माण होतो, संशय निर्माण होतो. काय करावं? मग मनुष्य साधारण काय करतो? अशा पद्धतीच्या क्रिया शहाण्या माणसांच्या जीवनात घडल्या आहेत का तपासून बघतो. शहाणी माणसं कशी वागली तसं जाण्याचा प्रयत्न करतो. येथे वडील जे जे करते या नियमाप्रमाण. आणि ज्या वेळेला कुठलंच प्रमाण आपल्याला सापडत नाही, लक्षात येत नाही, पण कर्म करावं की करू नये ही संदिग्धता संपत नाही,
त्यावेळेला काय करावं? कालिदासाने सांगितलं, कुणाच्याही नाही, स्वतःच्याच प्रामाणिक अंतःकरणाला विचारून बघावं की मी काय करू, आणि आपलं प्रामाणिक अंतःकरण जो कौल देईल त्या मार्गाने जावं. तो मार्ग कधीच चुकीचा नसेल. तुम्ही प्रयत्न करून बघू शकता. अनैतिक कर्म करण्यामध्ये आपलं अंतःकरण हाच पहिला प्रतिबंध असतो. आमचं मन सांगत असतं आम्हाला, आणि मग सगळं झाल्यावर पश्चातापाची जेव्हा पाळी येते ना, तेव्हा मग हे मनुष्य बोलून दाखवतो, तरी माझं एक मन मला म्हणत होतं, अरे मग का नाही ऐकलं त्यावेळेला? हे म्हणतो की नाही मनुष्य, तरी मला वाटत होता हे आपण करायला नको म्हणून. माझं एक मन मला सांगत होतं. हे कोणतं मन आहे तुझं सांगणार? काय 10-5 मन घेऊन बसलायस? एक मन कर म्हणत होतं, दुसरं मन नको म्हणत होतं, तिसरं मन बघ बाबा तुला कसं जमताय तसं कर म्हणत. असं काही आहे? आपलं प्रामाणिक अंतःकरण आपल्याला त्या त्या वेळेला ती सूचना देत असतं. आम्ही अंतःकरणाचा, प्रामाणिक अंतःकरणाचा कौल घेत नाही, आणि घेतला तर आपल्याला अन्याचा आश्रय करण्याचं कारण राहत नाही. कारण आमचं अंतःकरण या 5ही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. ते सात्विकच आहे. ते कुणाचंही असो, त्याच्यामध्ये जातीभेदाचा विचार नाही, त्याच्यामध्ये आश्रमाचा विचार नाही, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेदाचा विचार नाही, त्याच्यामध्ये लहान मोठेपणाचा विचार नाही, कुठलाच विचार नाही. कोणाचंही प्रामाणिक अंतःकरण त्याला योग्य तीच दिशा देणार, कारण ते सात्विक आहे. आम्ही ऐकत नाही, हा आमचा दोष आहे. आता हे जे अंतःकरण, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजेच अंतःकरण, आम्ही कर्म करत असताना आमच्या चित्तामधला जो अहंकार आहे तो अहंकार बळावतो, आणि आपली सात्विकता सोडून देऊन तो जेव्हा राजस आणि तामस वृत्तीच्या आधारानं कर्म प्रवृत्त होतो, त्यावेळेला तो अहंकार आम्हाला कर्माने बांधत असतो. सात्विकतेला तिरोहित करून ज्या वेळेला राजस आणि तामस वृत्ती प्रबल व्हायला लागतात, त्यावेळेला तो अहंकार बाधक आहे. हाच अहम भगवंताच्या जवळ जाऊ द्या, तो चांगला आहे. भगवान म्हणतात मी, भगवंताच्या मुखातही मी शब्द आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, मला एकट्याला शरण ये. हा भगवंताचा अहंकार मानायचा का? माम या पदामध्ये अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. हा मी जो भगवंताच्या मुखातून व्यक्त झाला, हा अहंकार मानायचा का? पण हाच मी जेव्हा आम्ही उच्चारतो तेव्हा तो अहंकार का होतो? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला सांगत होतो, मी तुम्हाला सांगेन, मी तुम्हाला सांगतोय. हा सगळा मी 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 मीचा वापर ऐकल्यानंतर माणसं म्हणतात काही नाही होत, ते गेले की मी 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 फार करतात, नकोच जायला. अनुभव आहेत की नाही? मग हा मी जेव्हा आमच्या मुखातून प्रथम पुरुषी एकवचनी पद म्हणून बाहेर पडतो, तेव्हाच तो अहंकार का होतो? तो भगवंताच्या मुखातून, ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून बाहेर पडतो, तेव्हा तो अहंकार का होत नाही? त्याला अहंकार का नाही म्हणायचं? मग त्याची ही कारण आहेत. हा अहंकार अंतःकरणामध्ये निर्माण झाला. कर्माच्या मागोमाग किंवा कर्म करण्यापूर्वी किंवा कर्म करताना जर तो आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असेल आणि स्वतःचा संबंध त्या कृतीशी जोडत असेल, तर ती कृती आमच्या बंधनाला कारण ठरणार आहे. कारण कृती बंधनाला कारण ठरत नाहीये, कृतीच्या मागचा अहंकार आम्हाला बांधतोय. एक, कर्तृत्वाचा मद कर्माचा बंध आहे, आणि कर्मफलाची आसक्ती. मी कर्म केलं असेल तर ते मला मिळालं पाहिजे, म्हणून ते धर्मशास्त्रामध्ये एके ठिकाणी आत्मकृतम पुण्यम व्रथान परिकीर्तयेत असं म्हटलं जातं. असं एक वचन आहे, आत्मकृतम पुण्यम. मी केलेलं पुण्य कधीही मी तोंडाने बोलून दाखवू नये. हे मी केलं असं करू नये, कारण मी म्हणण्यामध्ये जे ओठ उघडतात, म हा तसा ओष्ठव्य आहे, अनुनासिक ओष्ठव्य आहे. ते म, दोन ओठ एकत्रित यावे लागतात, परंतु म असं म्हणताना ते ओठ उघडावे लागतात. म हे जर व्यंजन म्हणून आपल्याला पूर्ण हलंत म आणि अधिक स्वर अ असं करून जर आपल्याला म म्हणायचं असेल,
तर आपल्याला आपला ओठ उघडावा लागतो, तर म याचा उच्चार स्पष्ट होतो. आणि गमतीनं असं सांगतात की मी असं म्हणताना जे ओठ उघडले जातात ना, त्या उघडलेल्या ओठातून मी म्हणताना आपण केलेल्या कर्माचं पुण्य उघड्या तोंडातून निघून जातं. म्हणून कर्म करायचं असेल तर मी म्हणू नये असं मी तुम्हाला सांगतोय. झालं ना, गेलंच ना, सगळं वाया गेलं. हा मी येतोच तो कुठून येईल, कसा येईल, तो व्यक्त रूपात येईल का अव्यक्त रूपात असेल, तो जाणीवेच्या भूमिकेवर असेल का जाणीवेच्या भूमिकेवर नसेल, हे सगळे प्रश्न नंतरचे. पण तो मी आमच्या जीवनात आहे. आणि जर ते मी करतो आहे याची मला जाणीव आहे, तर केलेल्या कर्माचं फल मला भोगायला मिळालं पाहिजे अशी आसक्ती माझ्या अंतःकरणामध्ये राहणं तेही तेवढंच स्वाभाविक आहे. आत्मकृतम पुण्यम असेल तर त्याची फलश्रुती मी दुसऱ्याच्या पदरात टाकणार नाहीये. ते मलाच मिळालं पाहिजे. भोगणारा मी आहे, कारण करता मी आहे. जो करता तोच या जगतामध्ये भोगता असतो. करते भोगतेपणाच्या संबंधाचा विचार स्वतंत्रतेने, त्याच्यामधला काल हा स्वतंत्र विचारात घेण्याचा विषय. पण करतेपण आणि भोगतेपण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य असं हे जगत आहे, असं आचार्यांनी म्हटलंय ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी करतेपण वर असतं, भोगतेपण झाकलेलं असतं. कधी भोगतेपण वर आलेलं असतं, करतेपण झाकलं जातं. पण भोगतेपण वर आलेलं असताना अर्थातच आम्हाला कर्तेपणाचं निश्चयात्मक अनुमान करता येत असतं. आणि जर कर्तृत्वाची बाजू वर आलेली असेल आणि भोगतेपणाची बाजू खाली लपलेली असेल, तर त्या कर्तेपणावरून आम्हाला भोक्तृत्वाचं निश्चयात्मक अनुमान करता येत असतं. आम्ही केलेलं अनुमान हे कदाचित कालानंतर सिद्ध होणार असेल, मान्य आहे. पण मी केलेलं आहे, तुम्ही केलेलं आहे, तर तुम्हाला भोगावं लागेल. मी केलंय तर मला भोगावं लागेल. मग मला भोगावं लागेल हे अनुमान आहे, पण निश्चयात्मक आहे. कारण का? कारण आतापर्यंतची कर्मसिद्धांताची तशी ठेवण आहे, तशा पद असेल. पण अनुमान हे कुठल्या ना कुठल्या तरी प्रत्यक्षावर अवलंबून असतं. आणि ज्या वेळेला त्या अनुमानाचं रूपांतरण प्रत्यक्षामध्ये होतं, त्या वेळेला त्याची अनुभूती येते, त्या वेळेला कळतं की आपलं अनुमान बरोबर आहे. वेदांतामध्ये याची पुष्कळ चर्चा आहे अनुमानाच्या संबंधामध्ये. पण मला आता अनुमान मांडायचंच नाही, मी कर्माच्या दृष्टीने बोलतोय. कर्मफलाची एक आसक्ती आहे. मला हे कर्माचं फल मिळालं पाहिजे, हे सगळं मी केलंय. आणि मग मनुष्य कधीतरी नाराजीने हे बोलूनही दाखवतो, एवढं सगळं मी केलं आणि माझा साधा उल्लेख केला नाही. म्हणजे मला त्याचं फल मिळालं पाहिजे होतं. त्या फलामध्ये तुम्ही माझा कुठे ना कुठेतरी संदर्भ सांगायला पाहिजे होता. तुम्ही कुठे ना कुठेतरी हे बोलून दाखवायला पाहिजे होतं. निदान कृतज्ञता तरी माझी व्यक्त करायला पाहिजे होती. त्या यादीमध्ये, धन्यवादाच्या यादीमध्ये माझं नाव नाही आहे. आणि सगळ्यात जास्त पळापळ मी केली आहे. चालत नाही ना. माणसाला त्याची अपेक्षा आहे. बरं, अपेक्षा असू नये का? तर तेही मला व्यवहाराच्या दृष्टीने गैर वाटत नाही आत्ता. मग काय करा? हे दोन्ही सोडून द्या ना. अरे सोडून द्या म्हणजे ती काही साधी गोष्ट आहे का प्रवचनात बोलण्या एवढं? द्या सोडून अहंकार, अंधीला सोडून अहंकार. अरे असं काही आहे का? कालही आपण बोललो होतो, ज्या अहंकाराचा आमच्यावर जन्मजन्मांतराचा संस्कार आहे, तो संस्कार 1-1.5 तासाच्या प्रवचनामध्ये निवृत्त होईल काय? आमच्या अंतःकरणामध्ये तो अहंकार जन्मजन्मांतराचा ठाण मांडून बसला. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? फलासक्ती सोडण्याकरता काय करावं लागेल? अहंकार सोडा हे म्हणणं फार सोपं आहे. आणि यदा कदाचित सगळ्यांनी सोडलाच तर मी सांगितल्यामुळे अहंकार सुटलाय, हा वर एक राहणारच आहे. कसा सुटणार अहंकार? त्याच्याकरता एक सोपा विचार सांगितला. मी कर्म करतो हे जर अहंकाराच्या निर्मितीचं मूळ असेल किंवा अहंकाराच्या जाणीवेचं मूळ असेल, तर या मी कोण आहे याचं ज्ञान झालं पाहिजे.
मी कुणाला म्हणतोय? हा मी कोण आहे? हा देह म्हणजे मी आहे का? हा आत्मा म्हणजे मी आहे का? अजून कोणी म्हणजे मी आहे? माहित नाही कोण आहे ते. याचा स्वतंत्र विचार आहे. मी तिकडे येतोच आहे. आम्ही केलेल्या कर्माच्या फलाची आसक्ती सोडून द्या. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मा फलेषु, फलाच्या मध्ये अडकू नकोस अर्जुना तू. हे म्हणणं सोपं आहे का की तू फलाची अपेक्षा ठेवू नको, फल सोडून दे म्हणून? अरे असं कसं सोडता येईल? ज्याच्या करता मी काही नियोजन केलंय, ज्याच्या करता मी काही काल विचार केलाय, ज्याच्यासाठी मी काहीतरी मांडणी केली आहे, ज्याच्यासाठी मी काही विचार केलेला आहे, काही धडपड केलेली आहे, काही कृती केलेली आहे, आणि ज्या वेळेला ते फल पदरात पडायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही म्हणता हे सोडून द्या म्हणून. आणि जर सोडूनच द्यायचं असतं तर आमच्याकडे जी स्तोत्र आम्ही उपासना म्हणून म्हणत असतो त्या प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सांगितली कशाला? फलश्रुती आहे ना. अथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुती येते ना शेवटी. विद्येची अपेक्षा असणाऱ्यांना विद्या मिळावी, धनाची अपेक्षा असणाऱ्यांना धन मिळावं. मग हे सांगता कशाला जर फलाची गरजच नाहीये? आणि फल जर माणसाला जीवनामध्ये बंधन निर्माण करणार आहे फलासक्ती, तर अनेक स्तोत्रांच्या शेवटी, बरं ही त्यांची स्तोत्र आहेत की ज्यांनी आम्हाला सांगितलंय फलाची अपेक्षा करू नका, ही मोठ्यांची स्तोत्र आहेत. मग त्यांनी फलश्रुती का दिली की हे स्तोत्र जर तुम्ही सकाळ संध्याकाळ म्हणाल तर तुम्हाला असं असं फल त्याच्यातून प्राप्त होईल, त्याच्यातून हे अमुक अमुक तुम्हाला मिळेल. आपण पांडुरंगाष्टक म्हणतो, शेवटच्या श्लोकामध्ये फलश्रुती आहे. आपण रोज म्हणतो, महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या पांडुरंगाष्टकाच्या सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी फलश्रुती सांगितली. स्तवम पांडुरंगस्य वैपुण्यदम ये पठन्नेक जित्तेन भक्त्या च नित्यम भवांभो निधिम तेपि तीर्थवांत काले हरे हे आलयम शाश्वतम प्राप्नुवन्ति. फलश्रुती आहे. स्तवम पांडुरंगस्य वैपुण्यदम ये. हे पांडुरंगाष्टक म्हणल्याने काही पुण्य प्राप्त होईल. हे पांडुरंगाष्टक आपल्याला पुण्य प्रदान करणार आहे. पठन, जो या पांडुरंग स्तोत्राचं पठन करतो, कसं? एकचित्तेन, एकचित्तानं या पांडुरंगाच्या स्तोत्राचं जो पठन करतो, भक्त्याच, भक्तिपूर्ण अंतःकरणानं करतो. कधी करतो? नित्यम, नित्य या पांडुरंगाष्टकाचं जो पठन करतो त्याला काय प्राप्त होतं? भवांभो निधिम तेपि तीर्थवा अंतकाले, अंतकाले ते अपि तीर्थवा. या संसार सागराच्या शेवटी ते सुद्धा आपल्या आयुष्याच्या शेवटी या भवसागराच्या पलीकडे ते पोचतात. ते अपि तीर्थवा, ते सुद्धा. अपि हा शब्द फार विचारात घेण्यासारखा आहे. अपि सुद्धा विस्तार करत नाही. भगवान अपिता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिका, रासपंचाध्यायीचे प्रारंभ आहे भागवतात. भगवान अपि असं म्हटलंय. जाऊ द्या. ते अपि तीर्थवांतकाले भवांभो निधिम, भवान भोनिधीम, भोनिधी या सगळा संसार सागर त्याच्या पलीकडे तो पोचतो. कधी? अंतकाले, आयुष्याच्या शेवटी. बर तिकडे जातो, तिथं काय मिळतं त्याला? हरे हे आलयम शाश्वतम प्राप्नुवन्ति. भगवंताचं धाम त्याला कायमचं प्राप्त होऊन जातं. जर तुम्हाला केलेल्या कृतीच्या फलाची आसक्ती ठेवू नका म्हणून सांगायचं आहे, तर या सगळ्याच्या शेवटी तुम्ही फल कशा करता सांगितलं? फलश्रुती. काय कारण आहे? फलश्रुती सांगूच नका. मग वेदाच्या सुरुवातीला येणारे शांती मंत्र काय आहे? एका अर्थाने ती फलश्रुती आहे. भद्रम करणे विशृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षस्भिर्य जत्रा. काय आहे? एका अर्थाने ती फलश्रुतीच आहे. पूर्णमदः पूर्णमिदम काय आहे? एका अर्थाने पूर्णम एव अवशिष्यते हे सांगणं आहे. म्हणजे तसं आमच्या जीवनामध्ये अवशिष्य राहावं हीच अपेक्षा आहे. मग का सांगितलं? त्याच्या मागच्या भूमिका या वेगवेगळ्या आहेत.
फलासक्ती नसावी, कर्मातल्या फलाची आसक्ती नसावी, हे म्हणणं गीतेचं आहे, भागवताचं आहे, सगळ्यांचंच आहे, संतांचं आहे. सोडून द्या, ममत्व द्या सोडून. काय त्या फलाचं ममत्व अंतःकरणात घेऊन ठेवलंय, द्या सोडून. सोडता येत नाही. का सांगितलं बाबा सगळ्या स्तोत्रांच्या शेवटी? सांगावं लागतं. का? सामान्यतः मनुष्य कर्माकडे प्रवृत्त होत असताना फल डोळ्यासमोर ठेवूनच प्रवृत्त होतो. 2 रस्ते एका गावाला जाणार आहेत. 2 रस्ते एकाच गावाला जाणार आहेत. दोन्ही रस्ते चांगले आहेत, दोन्ही रस्ते समान लांबीचे आहेत. पण एका रस्त्यावरून जाताना आम्हाला 100 रुपये मिळणार आहेत आणि दुसऱ्या रस्त्यावरून जाताना आम्हाला 500 रुपये मिळणार आहेत. आम्ही कोणत्या रस्त्याने जावं? सरळ आहे ना. कुठल्याही कर्माकडे प्रवृत्त होताना आमचा स्वार्थ आडवा येतोच आहे, आसक्ती आडवी येतेच आहे. आमचं अंतःकरण सात्विक आहे की नाही? आहे ना. मी गंमत म्हणून उदाहरण सांगत असतो याच्याकरता. आपण ऐकलं असेल कदाचित. आपण रस्त्यावरून चाललोय आणि जाताना 2 मूर्त्या रस्त्यावर पडलेल्या आहेत, एक रामाची आणि एक रावणाची. आपण कोणती मूर्ती उचलाल? रामाची उचलू. स्वाभाविक आहे, कारण आम्ही सात्विक आहोत. आम्ही रस्त्यावरून चाललो आहोत, 2 मूर्त्या रस्त्यावर पडल्यात, एक रामाची एक रावणाची आहे. रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता सांगा, कुठे आहे आमची सात्विकता? आमच्या नाही, म्हणजे याच्यात चूक आहे असं माझं म्हणणं नाही. मला याच्यावर तुमच्यावर इतका विश्वास आहे की रावणाची सोन्याची मूर्ती तुम्ही घरी आणाल, सोनाराकडे जाऊन त्याची रामाची मूर्ती करून घ्याल, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, याच्याबद्दल वादच नाही आहे. पण ती मूर्ती उचलताना आमच्या अंतःकरणात त्या वेळेला रावणाचा विचार आहे ना. मग ती सात्विकता कुठे की जिथे आम्ही रावणाचा स्वीकार करतो? कर्माच्या फलाविषयीचं अंतःकरणातलं ममत्व सोडून द्या, हे सुटत नाही. मग ते कसं सुटेल? अहंता गेल्याशिवाय ममता सुटत नाही, हा नियम आहे. बरं, ममता सोडायची ना, कशी सोडाल? सुटत नाही, कारण तिचेही संस्कार आहेत. एखाद्याला जर असं म्हटलं की हे तुमचं घर आहे ना, या घराविषयीचं ममत्व द्या सोडून. माणूस म्हणतोय माझं घर आहे, द्या सोडून माझं माझं. कारण माझं 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 मी 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 करतानाच माणसाला सगळ्यात जास्त दुःख होतं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे 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 करतानाच तो बद्ध होतो, नाही तर मुक्तच आहे. ते योग वासिष्ठामध्ये एक श्लोक आला, द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतिच भवेन मृत्यू न मम इतिच शाश्वतम. असं योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठांनी म्हटलंय. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू, 2 अक्षर म्हणजे माणसाचं मरण आहे आणि 3 अक्षर म्हणजे माणसाला प्राप्त होणारी ब्रह्मस्वरूपता. 2 अक्षर म्हणजे मरण आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. मम म्हटलं की मरण आहे आणि न मम म्हटलं की ब्रह्मरूपता आहे. न मम इदं न मम, हे माझं नाही. मम न मम. ज्ञानेश्वर महाराजांनी याला फार चांगलं उदाहरण दिलंय. आपण ज्ञानेश्वरी वाचा, फार गोड उदाहरण ज्ञानोबा देतात. म्हटलं तर विनोद आहे, गोड उदाहरण. ज्ञानोबा म्हणतात, आपणची विऊनी दुहिता न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं. दुहिता मुलगी, मनुष्य मुलीला जन्म देतो, आपणची विऊनी मुलीला जन्म देतो, तिला वाढवतो, मोठी करतो. उपवर झाली, लग्नाला योग्य झाली की तिच्याकरता नवरा शोधतो. लग्नामध्ये ते लग्न लागतं, त्या लग्नामध्ये कन्यादान नावाचा विधी आहे. त्याच्यामध्ये आपण दान हा शब्द फारच वेगळ्या अर्थाने घेतो, गोंधळ होतो. पण कन्यादान विधी काय आहे? काही नाही, अगदी छोटा विधी आहे, 2च मंत्राचा, 2-3 मंत्राचा, फार मोठा विधी नाही आहे तो.
वर वडिलांचा हात असतो, खाली आईची ओंजळ असते, त्याच्या खाली मुलीची ओंजळ असते, आणि त्याच्या खाली नवऱ्या मुलाची ओंजळ असते. वरून पाणी टाकतात आणि काय संकल्प आहे? काय नाही, तो मुलीचे वडील हा संकल्प करतात की माझी लक्ष्मी स्वरूप असणारी ही कन्या मी या विष्णू स्वरूप असणाऱ्या वराला प्रदान करतो आहे, मी याला देऊन टाकतोय. एवढाच संकल्प आहे त्याचा. माझी लक्ष्मी स्वरूप असणारी ही कन्या मी विष्णू स्वरूप असणाऱ्या वराला प्रदान करतो आहे, एवढाच संकल्प. आता ज्ञानेश्वर महाराज याची गंमत कशी करतात? आपणची विवनी दुहिता, मुलीला जन्म देतो, वाढवतो, लग्नामध्ये कन्यादान करतो, आणि कन्यादानामध्ये काय म्हणतो की हे आता मी याला देऊन टाकलेली आहे, आता ही माझी राहिलेली नाही. आपणची विवनी दुहिता न मम म्हणे पिता. तो पिता म्हणतो आता ही माझी राहिली नाही, न मम, ही माझी नाही न मम म्हणणारा सुटून जातो, आणि आता ही माझी झाली म्हणणारा 7 जन्माचा अडकून पडतो. तो सुटे, न मम म्हणे पिता तो सुटे, आणि प्रतिग्रहिता जावई शिरके, आणि त्याच्यामध्ये तो जावई अडकून पडतो. बरं, हे 7 जन्मापुरतेच असते तरी गोष्ट वेगळी होती. प्रत्येक ज्येष्ठ पौर्णिमेला वडाला दोरे गुंडाळून वडापाव 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 करत, म्हणजे वडा तू आम्हाला पाव असं, आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे या अर्थाने. हे चालूच आहे ना, मग हे चालूच आहे ना. न मम म्हणणारा सुटतो, म्हणून अरे हे घर तू माझं घर आहे, अरे दे सोडून ममत्व. नाही सुटत. अरे माझ्या 5 पिढ्या या घरामध्ये राहिल्या आणि तू काय म्हणतो घराचं ममत्व सोड. वेदांताने याचं फार चांगलं चिंतन केलं. एक फार चांगला विचार एका महात्म्याने बोलून दाखवला. तो काय म्हणतो, आता हे त्याच्यापेक्षा अवघड आहे पण ऐकण्यासारखं आहे, ऐकायला चांगलं आहे. तो काय म्हणतो, ममत्व सुटत नाही ना? नाही सुटत. मग सोडू नका. मग आम्ही बंधनात पडू? नाही, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला बंधन नाही होणार. ममत्व न सोडता ममत्व ठेवायचं, ठेवा. कसं ठेवायचं? त्यांनी सांगितलं काही नाही, आपल्याला जर ममत्व सोडता येत नसेल वाढवा. हे माझं घर आहे, माझं घर, ममत्व आडवं येतं ना, मग सोडून द्या. सुटत नाही. माझ्या 5 पिढ्या घरामध्ये राहिल्या आहेत, सोडू कसं ममत्व माझं पण? मग वाढवा घराबद्दलचं ममत्व, वाढवा. किती वाढवता येईल तुम्हाला? कमी नाही करता येते ना ममत्व, मग वाढवा ना, वाढवता तरी येईल ना. वाढवा घराबद्दलचं ममत्व, इतकं वाढवा, इतकं वाढवा, इतकं वाढवा की जगतातलं प्रत्येक घर मला माझं वाटलं पाहिजे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. त्यांनी त्याच्या संबंधानं असं सांगितलं, त्यक्तव्यो ममकारहा, ममत्वाचा त्याग करा. त्यक्तव्यो ममकारहा यदि त्यक्तुम न शक्यते असो, जर तुम्हाला त्या ममत्वाचा त्याग करणं शक्यच नसेल, त्यक्तव्यो, पण जर यदि त्यक्तुम न शक्यते, जर तुम्हाला त्याग करणं शक्य नसेल तर एक काम करा, कर्तव्यो ममकारहा किंतु स सर्वत्र कर्तव्यः. विचार फार छान आहे, अवघड आहे पण चांगला आहे. माझी आई आहे, अरे माझं माझं काय करतोस, दे सोडून. अशनम मे वशनम मे जाया मे बंधू वर्गो मे 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 चालू आहे तुझं, माझं 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 चालू आहे, दे ना सोडून. नाही हो, सुटत नाही. नाही ना सुटत. आईचं ममत्व सुटत नाही ना. मग एक काम कर, आपल्या मातेबद्दलचं ममत्व वाढव, इतकं वाढव, इतकं वाढव, इतकं वाढव की जगतातल्या सगळ्या स्त्रिया मला माझी माता वाटल्या पाहिजेत. ही भूमिका काय सांगते आपल्याला? आम्हाला सोडणं शक्य नसेल, वाढवा. पण वाढवण्याचा परिणाम काय आहे? तर सर्वत्र त्याचं दर्शन होणं, सर्वत्र एकत्वाचं दर्शन होणं. मग हे वाढवण्यापेक्षा सोडणं सोपं आहे. आमची अडचण काय झाली, आम्हाला वाढवताही येत नाही आहे आणि सोडता तर मुळीच येत नाही आहे. कारण आमच्या सगळ्याच मर्यादा आहेत. ममत्वाचा त्याग करा, सोपं नाही. अहंतेचा त्याग करा, सोपं नाही. मग अहंकाराचा त्याग करा, अहंकाराचा त्याग. बरं, ह्या 2 गोष्टी सोडल्याशिवाय कर्माचं बंधन निवृत्त होत नाही. मग ह्याच्या करता काय करा?